हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता पाचवीतील सुलभ भारती हिंदी पुस्तकातली पोएम वाचणार आहोत आणि तिचा अर्थ समजून घेणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. नीम ही पोएम आहे ती. ओके. ना मैं डॉक्टर, ना मैं ओझा, ना मैं वैद्य हकीम, मैं तो केवल एक पेड़ हूँ, नाम है मेरा नीम. घनी पत्तियों के कारण शीतल है मेरी छाया, गर्मी और थकान मिटी जो मेरे नीचे आया. सूरज तारे धरती चांद की जब तक चले कहानी, हमेशा सबको सुख देने की है मैंने मन में ठानी. मेरी सूखी पत्ती डालो, उन्हीं कपड़े अनाज बचा लो, सूखी पत्ती के धुइये से मक्खी मच्छर दूर भगा लो. नहीं काटना मुझको तुम, मैं इतने सुख दे देता, सूरज की किरणों से मिलकर हवा शुद्ध कर देता. ह्या कवितेमध्ये नीम म्हणजे निंबाचं झाड, हे झाड एक प्रकारे मनोगतच व्यक्त करतोय, सांगतोय की मी डॉक्टर नाही आहे, वैद्य नाही आहे, हकीम नाही आहे, मी तर एक फक्त झाड आहे आणि माझे नाव नीम आहे, मी निंबाचं झाड आहे. नंतर म्हणतो घनी पत्तियों के कारण म्हणजे दाट छाया, त्याची पानं, याच्यामुळे मी काय देतो म्हणजे तुम्हाला थंडी हवा आणि सावली देतो म्हणे. त्यामुळे तुमची काय थकान आणि गरमी दूर चालली जाते म्हणे. माझ्या खाली तुम्ही जर बसले तर तुम्हाला थंड गारवा वाटतो बघ. सूरज तारे धरती चांद की म्हणजे सूरज चांद तारे जोपर्यंत यांची कहाणी राहणार आहे तोपर्यंत मी तुम्हाला हमेशा म्हणजे नेहमी सुख देणार आहे म्हणे, असं मी मनातून ठरवलं आहे म्हणे, मी डिसाईडच केलं आहे म्हणे तसं. मेरी सूखी पत्ती डालो, उन्हीं कपड़े अनाज बचा लो, सूखी पत्ती के धुइये से मक्खी मच्छर दूर भगा लो. तुम्ही बघितलं असेल, जर निंबाच्या झाडाची पानं तोडून जर आपण धान्यामध्ये टाकलं, गहू ज्वारी बाजरी अशा धान्यामध्ये टाकलं तर त्याला कीड लागत नाही, त्याच्या कडवटपणामुळे. मुंग्या मच्छर त्याच्यामध्ये काही जसे कीटकं त्याच्यात तयार होत नाही किंवा त्याला जाळी आळी म्हणतो ना आपण, तीसुद्धा लागत नाही. तसेच त्याच्या निंबाच्या पानांची जर सुकलेल्या पानांची जर आपण जाळले धूर केला तर तिथे जे मच्छर असतात कीटक असतात ते सुद्धा दूर निघून जातात, म्हणजे तिथे राहत नाही ते मच्छर. नंतर तो काही हे असतो तिथे रैव असतो सगळा निघून जातो. म्हणून लोक गावाकडे खेड्याकडे तुम्ही बघितलं तर निंबाची पानं जे पडलेली असं सुकले ती सगळी गोळा करतात, जाळतात आणि धुवा करतात. तो धुवा घरातही फिरवतात की जेणेकरून मच्छर मरून जातील. तसेच नहीं काटना मुझको तुम, मैं इतने सुख दे देता, सूरज की किरणों से मिलकर हवा शुद्ध कर देता. आणि झाडांचं वैशिष्ट्य आहे की ते आपल्याला शुद्ध हवा देतात आणि झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो आणि ऑक्सिजन आपल्याला किती अत्यंत गरजेचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. असं हे निंबाच्या झाडाने आपले मनोगत व्यक्त केले आहे आणि सांगितलेले आहे की माझे कसे उपयोग आहेत, माझे आयुर्वेदिक पण उपयोग येतो आणि मी तुम्हाला थंडी सावली छाया देतो असं त्यांनी सांगितलेले आहे. आणि हा निंब हा गुणकारी असतो. निंबाच्या पानांनी आपले जरा गरम पाण्यात टाकून जर आंघोळ केली तर आपल्या त्वचेचे आजारसुद्धा त्याच्याने नष्ट होऊन जातात. त्यामुळे हा गुणकारी निंब आपण आपल्या दारात लावला पाहिजे, एकतरी झाड आपण असं लावलं पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर
अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.